ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि आता पंतप्रधानांनी मौन सोडलेल्या या विषयावरती थेट आणि रोखठोक भूमिका घेतल्यानंतर हे स्पष्ट आहे की आता भारत स्वस्थपत बसणार नाहीये। चीन म्हणजे पाकिस्तान नाहीये की ज्याच्याबरोबर एकीकडे आंतरराष्ट्रीय दबाव आणून सर्जिकल स्ट्राईक करून वठणीवर आणता येईल अशा प्रकारे चीन नाहीये। 14 ट्रिलियन डॉलरची ज्यांची अर्थव्यवस्था आहे आणि प्रचंड मोठं सैन्य, जगातल्या पहिल्या 5 मधलं सैन्य जे आपल्यापेक्षा पुढचं आहे, असा चीन केवळ शांततेने किंवा शांतता पूर्ण अशा संवादानं शांत होईल असं सध्या दिसत नाही। अन्यथा ते आतापर्यंत झालं असं, कारण पंतप्रधान हे बहुधा एकमेव असतील की ज्यांनी गेल्या 50-60 वर्षाच्या इतिहासामध्ये भारताच्या 5 वेळा दौरा केलेला आपल्या कार्यकाळामध्ये, तरी सुद्धा फळ मिळत नसेल तर ते आता 24 तासात मिळणार तर शक्य नाहीये। मग अशा परिस्थितीमध्ये चीनचं नेमकं करायचं काय हा प्रश्न आहे। मी आता या संदर्भात बोलण्यासाठी जाणार आहेत लेफ्टनंट जनरल निवृत्त दत्तात्रय शेकटकर यांच्याकडे आणि त्यांच्याशी आपण समजून घेणार आहोत की या प्रश्नाची गुंतागुंत कशी आहे। मला पूर्ण कल्पना आहे की अशी कुठलीही युद्ध ही इथल्या अशा खोलीमध्ये, बंद खोलीमध्ये बसून काही युद्ध खेळता येत नाही याची मला पूर्ण कल्पना आहे। पण हे पण तितकंच खरं आहे की पाकिस्तान बाबतीत जेवढा एक युद्धज्वर असतो, जसं आपल्याला वाटत असतं धडा शिकूयात आणि जो आपण अनेकदा धडा शिकवलेला आहे, चीनच्या बाबतीत केवळ तशा घोषणा देऊन चालत नाहीत। कम्युनिस्ट चीनची ताकद फार वेगळ्या प्रकारची, एक तर ती हुकुमशाही आहे, ती क्रूर हुकुमशाही आहे, तिकडे शी जिनपिंग बसलेले आहेत आणि आपल्याला एका बदललेल्या सोशिओ पॉलिटिकल आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीमध्ये आणि कोरोना काळामध्ये हे उत्तर द्यायचं। मी शेकटकरांचं स्वागत करतो या चर्चेमध्ये, या संवादामध्ये। शेकटकरजी, माझा पहिला प्रश्न आहे की आताच्या अतिशय विशिष्ट परिस्थितीमध्ये टेरेन कोणता आहे तो बघावा लागेल, जो पाकिस्तानच्या नेहमीच्या सीमारेषांच्या पेक्षा पलीकडचा टेरेन आहे, ज्याला आतापर्यंत आम्ही मेनस्ट्रीम चर्चेमध्ये कधी आला नव्हता। त्यामुळे आम्हाला त्या टेरेन बद्दल सांगा, आम्हाला या वादाबद्दल सांगा की जेवढे कॉन्फ्लिक्ट्स आम्हाला भारत-चीन सीमेवरती बघायला, भारत-पाकिस्तान सीमेवरती बघायला मिळतात, त्या तुलनेत आताच्या या ताज्या कॉन्फ्लिक्ट संघर्षाचं स्वरूप आणि मूळ काय वाटतं तुम्हाला? प्रसन्न, आपण सर्वात पहिले टेरेन बद्दल आपण जे म्हटलंय हो ती थोडीशी आपण माहिती घेऊ। हो, ज्या जागी 1962चा युद्ध सुरू झाला होता, हो, आणि जिथे सर्वात पहिले चीनने आक्रमण करून सीआरपीएफच्या जवानांचं बलिदान केलं त्यांनी, आणि तिथे ते मेमोरियल आहे, ही जी गलवान घाटी आहे जिथे आज काल परवा चकमक झाली आहे, हा तोच क्षेत्र आहे। त्या क्षेत्राची महत्व चीनला माहीत आहे, हो, कारण की तिथपर्यंत आल्यानंतर चीनला अनेक रस्ते मोकळे होतात। बरं, इट्स लाईक ए जंक्शन बॉक्स। नंबर 2, त्याच्याच बाजूला जे पॉंगसाँग लेक जो आहे, हो, त्याचा 1/3 भारतमध्ये आहे आणि 2/3 लेक जी आहे ती चीनच्या हद्दीमध्ये आहे। तिसरी गोष्ट आहे की ह्या क्षेत्रातून आपल्याला दक्षिणेकडेला, म्हणजे जर आपण पूर्वेकडे तोंड केलं चीनच्या समुद्र बाजूला, तर उजव्या हाताला जाण्याकरता आपल्याला चुशूल, दुमती, डेमचोक आणि हिमाचल प्रदेश तिथपर्यंत आपण जाऊ शकतो। आणि जर डाव्या हाताला आपण हात तोंड केलं तर आपल्याला दौलत बेग ओल्डी नावाची जागा म्हणतात आहे, आजकाल खूप चर्चेमध्ये आलेली ती आहे। काराकोरम हायवे, त्याच्यानंतर रशियाकडचा जाण्याकरता मार्ग, आणि मग त्यानंतर थोडं पुढे गेलं काराकोरम हायवे पासून, म्हणजे दौलत बेग ओल्डी पासून फक्त 50 किलोमीटर गेलं तर चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर जो नवीन तयार होत चाललं, हा क्षेत्र आहे। बरं, आणि त्याच्याच दौलत बेग ओल्डी पासून जर आपण काराकोरमला गेलो, समजा मुंबईला सायन पासून चेंबूरच्या बाजूला आलो तर आपण पुण्याच्या बाजूला येतो, ठाण्याच्या बाजूला गेलो तर आपण दुसरीकडे पाकिस्तानच्याकडे जातोय, तो एक जंक्शन बॉक्स आहे। आणि तिथे जर आलं आपण तर सियाचनचा जो भाग आहे भारताचा, त्याच्या मागे चीनचा प्राधान्य बढेल। बरं, आणि तिथे जर एकदा ते लिंकअप झालं तर चीनला 2 पर्याय असतील आहे, एक तर पाकिस्तानमध्ये जायचं, पाकिस्तान अधिकृत काश्मीरमधून बरं, अफगाणिस्तान पर्यंत जायचं, किंवा जो सिंकियांग प्रॉव्हिन्स आहे, चीनचा सिंकियांग प्रॉव्हिन्स आहे, जिथे उयघर नावाचे इस्लामिक फंडामेंटलिस्ट जे आहे ते स्वातंत्र्य युद्ध करतात आहे, तिथपर्यंत जायचं आहे। बरं, ह्या कारण हा क्षेत्र अत्यंत संवेदनशील आहे। बरं, याची महत्वपूर्णता भारताला पण आहे आणि चीनला पण वाटतं। परंतु आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की चीनने आतापर्यंत 1962च्या युद्धामध्ये, त्यावेळेला माझं प्रशिक्षण चाललं होतं सैन्यामध्ये, बरं, आणि त्यानंतर मी कामं पण केले त्या क्षेत्रामध्ये, आज पण 29,000 स्क्वेअर किलोमीटर, वर्ग किलोमीटर हा भूभाग लडाख क्षेत्रातला चीनकडे आहे। तरी पण चीनचं समाधान होत नाही।
परंतु हे फक्त 5, 10, 15, 20 किलोमीटर करता हो. ते युद्धात्मक स्थितीमध्ये आलेले आहे. हो. ह्याचं कारण काय आहे? कारण की ह्या क्षेत्रामध्ये भारताने पण आपली संरक्षण सिद्धता हो. सिद्ध करायकरता हो. आणि मला हाच मुद्दा घेऊन शेकटकर सर, मला हाच तुम्ही आता ज्याच्यावरती बोट ठेवलं तोच मुद्दा घेऊन मी तुमच्याकडे येतो. म्हणजे आपल्याला पिरियड पण बघावा लागतो, ही टाइम फ्रेम बघावी लागते की आत्ताच नेमकं हे का होतंय. त्यातला एक रेफरन्स पॉइंट आहे, चीन आता सध्याच त्याला सलग असणाऱ्या भागावरती तो अशा प्रकारे कुठे हाँगकाँगमध्ये 1 नेशन 2 पॉलिसी स्क्रॅप कर, तैवानमध्ये विमानं पाठवून त्यांना जरा हुलकावणी द्या, साऊथ चायना सी मध्ये कागाळी करा, कृत्रिम बेटं तयार करा, नेपाळच्या माध्यमातून भारताला त्रास द्या, अंदमान पाशी बोटी सोडा, आणि लडाखमध्ये आता त्याला उचापत्या करायच्या आहेत. हा झाला पॉइंट ऑफ रेफरन्स एक. दुसरा एक असा आहे का, जो माझा तुम्हाला प्रश्न आहे, गेली मधल्या, आणि असा मोठा आरोप होतोय की मधल्या काळात आपण त्या भागामध्ये काही फार वेगानं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सुरू केलं नव्हतं, जे मधल्या 5-7 वर्षामध्ये सुरू झालं, आणि त्यामुळे चीनला ती एक थ्रेट वाटली आणि म्हणून आता रिटॅलिएट करतोय चीन. अगदी बरोबर आहे. दुर्दैवाने मी कोणत्या राजनैतिक पक्षाबद्दल बोलत नाही, कोणत्या शासनाबद्दल बोलत नाही. बरं. परंतु ही वास्तविकता आहे की 2015 हो. च्या अगोदर ह्या क्षेत्रामध्ये बांधकाम, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, रस्ते बांधणं हे काम जवळजवळ नगण्य होतं. हो. केंद्रीय शासन जे आहे त्यावेळेच्या जे पण सत्तेमध्ये होते लोक, आपल्याला माहित आहे, त्यांची ही धास्ती होती की जर आपण हे बांधकाम इथे केलं तर चीन त्याच्यावरती आक्षेप घेईल, आणि चीनला खुश ठेवायकरता आपण कोणतं पण काम तिथे केलं नाही. हो. आपण जे स्लाइडवरती आपण पाहता आहे तर डीबीओचं क्षेत्र आहे, तिथे हेलिकॉप्टर आपण आता पाहिलंय. आणि ह्याकरता दुर्दैवाने दुसरं एक बाधन झालंय की स्वातंत्र्यापासून 2012, 13, 14 पर्यंत भारतीय लोकांची एक मानसिकता अशी तयार केली गेली. बरं. चायना इज अ बिग पॉवर, चायना इज अ बिग नेशन, चायनाची इकॉनॉमिक मोठी आहे, चायनाची चीन शक्ती मोठी आहे, चायनाचं प्राधान्य आहे, चायना बिकेम अ भस्मासूर, इट बिकेम अ मॉन्स्टर. बरं. आणि ही मानसिकता का झाली? कारण की त्या शासनामध्ये कम्युनिस्ट पक्षाचा बचाव होता. हे दूर करता करता जेव्हा वर्तमान शासन आलेलं आहे 2014 नंतर, त्यांनी हे वास्तविकता लक्षात घेतल्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटला फर्स्ट प्रायोरिटी दिलेली आहे. बरं. कारण की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जो आहे, रस्ते बांधणं किंवा हे फक्त सैन्याकरता नसतो, ह्याचा युद्धाकरता नाही. त्याचा फायदा त्याचा स्थानिक लोकांना होता. हो. व्यापार वाढतो, ट्रान्सपोर्टेशन वाढतं, टुरिझम वाढतं, आणि ह्या सगळ्या कारणाने स्थानिक लोकांना पण असं वाटतं की हा भूभाग आमचा आहे. बरं. दे स्टार्ट गेटिंग इन्व्हॉल्व इन द डेव्हलपमेंट अँड द प्रॉस्पेरिटी ऑफ रिजन. अँड वन्स इट हॅपन्स, वेन द पीपल्स इंटरेस्ट, लोकांची जे काही इंटरेस्ट आणि शासनाचे इंटरेस्ट समन्वय होतात, तर त्याला आपलं एक शक्ती प्राधान्य मिळतं. बरं. ह्याकरता पण चीनला असं वाटतंय की हे भारताने अचानक का केलंय सुरू कर, ही त्याला काळजी वाटते आहे. बरं. आणि ह्या कारण ह्या क्षेत्रामध्ये डेव्हलपमेंट न झालं पाहिजे म्हणून हे कामं करतात आहे. ही पण एक वास्तविकता आहे याच्यात. बरं. ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक कारण आहे. एक जो कारण आहे की चीनला असं वाटतं की जर भारत ह्याचप्रमाणे शक्तिशाली होत चालला तर पूर्ण एशियामध्ये भारतच फक्त एकमात्र राष्ट्र आहे जो चीनच्या समोर उभा राहू शकतो. हो. ही वास्तविकता चीनला माहित आहे. बरं. ही वास्तविकता अमेरिकेला पण माहित आहे. ही वास्तविकता युरोपला पण माहित आहे. आणि ह्या कारण चीनला ही भीती आहे की अमेरिका, युरोप आणि भारत जर एकत्र आलं तर एशियामध्ये, आणि तुम्ही उल्लेख केला साऊथ चायना सी, इंडिया पॅसिफिक ओशन मध्ये चीनचा जो एक दबदबा पडलेला आहे तो कमी होईल. बरं. तिसरी एक मुद्दा घ्या, चीनच्या अवतीभोवती 22 राष्ट्र आहे, 22 राष्ट्र ज्यांची सीमा चीन बरोबर लागलेली आहे. त्या 22 राष्ट्रांपैकी एकही राष्ट्र चीनचा मित्र नाही. एक पाकिस्तानला सोडलं आणि दुसरा नॉर्थ कोरिया सोडलं. तर पाकिस्तान बद्दल मी 2-3दा तिकडचे जे पहिले परराष्ट्र सचिव होते त्याला व्हाईस फॉरेन मिनिस्टर म्हणतो चीनचे, ते तिकडचे परराष्ट्र मंत्री पण झाले. मी त्यांना विचारलं, एक्सिलेन्सी तुम्ही हा इतका विश्वास पाकिस्तानवरती का करता? बरं. आणि तिने इतके वाईट शब्द वापरले, मी इथे बोलू शकत नाही ते पाकिस्तान बद्दल, की हे ते लोक आहे जे आपल्या आईला बापाला विकून टाकतील, गहाण ठेवतील. हे बरं. आम्ही यांचा मित्र समजत नाही, हे आमचे बंधुआ मजदूर आहे, दे आर अवर कॅप्टिव्ह लेबरर्स. बरं. ही मानसिकता चीनची पाकिस्तान बद्दल आहे. बरं. आणि नॉर्थ कोरिया बद्दल पण चीनला माहित आहे की कोणत्या दिवशी नॉर्थ कोरिया बोट दाखवेल ह्याचा आश्वासन चीनला नाही आहे. बरं. आणि ही वास्तविकता लक्षात घेऊन
मग चीन आपला दबदबा कायम ठेवेल कसा? सो देअरफॉर द बेस्ट थिंग इज टू स्टार्ट शोईंग युअर स्ट्रेंथ हो. टू इंडिया. हो आणि जगाला हे सांगा, एशियामध्ये हे सांगा, हो. पूर्ण इंडो पॅसिफिक रिजनला सांगा की वी आर दी पॉवरफुल कंट्री बरं. अँड वी कॅन टेक ऑन इंडिया. मला ही मानसिकता मला लक्षात शेखरकर सर, ठेवून मग या हे परिस्थितीमध्ये सगळे आता बंद आपल्याला होत बेस लाईन तर लक्षात आलेली आहे की कोण कुठे उभं आहे, आपल्याला ह्याच्या पण कल्पना आहेत की चीनच्या काय मर्यादा आहेत आणि ग्लोबल फुटिंग्सवरती आता चीन कुठे आहे आणि आपण कुठे आहोत, आपल्या पण काही मर्यादा आहेत, आपल्या काही अडचणी आहेत. मी जसं मगाशी कार्यक्रम सुरू करताना मी शेकटकर सर म्हणालो की पाकिस्तानला उत्तर देणं, सर्जिकल स्ट्राईक करणं हे एका परिस्थितीत शक्य सुद्धा आहे, तशी ताकद आहे, तसं आपलं साऊथ एशियामध्ये आपलं स्टँडिंग आहे. चीनच्या बाबतीत आता जी परिस्थिती एस्केलेट होणार असेल तर ती होऊ नये हीच आपली इच्छा आहे, कारण मला याची पूर्ण कल्पना आहे. इथे बोलणं खूप सोपं आहे आणि हे म्हणणं की आम्ही लष्कराच्या मागे उभे आहोत म्हणजे किमान 2000 किलोमीटरच्या आत मी इथे ऑफिसमध्ये बसून खूप सोपं आहे. पण तरी सुद्धा हे सुद्धा तितकंच खरं आहे की शेवटी चीनचं असं अॅग्रेशन चालू असताना माणसं स्वस्थ तर बसू शकत नाहीत, कारण लष्कर सुद्धा अनेकदा हे दिसून आलेलं आहे की पाकिस्तानने अशा आगळीकी केल्यानंतर भारतीय सैनिकांनी अगदी छोटे छोटे स्ट्राईक सुद्धा असे जाऊन केलेले आहेत आणि स्वतः सूड घेतलेला आहे पाकिस्तानचा आपल्या अभिमानासाठी. माझा तुम्हाला प्रश्न आहे, हे जर का वॉर, हे लिमिटेड वॉर एस्केलेट झालं तर त्याचं स्वरूप काय असेल? ते एका स्ट्राईक पुरता असेल का? ते लिमिटेड जिओपॉलिटिकल एका विशिष्ट रिजन पुरताचं वॉर असेल का, की फुल स्केल एस्केलेट होण्याचे सिम्पटम्स तुम्हाला जाणवत आहेत? प्रसन्न, फुल स्केल वॉर जे युद्ध आहे तो भारताला पण पसंत नाही आहे, बरोबर आहे, आणि चीनला पण त्याची त्रास होणार आहे, ह्यात काही शंका नाही आहे. कारण की जेव्हा वेन यू स्टार्ट फायटिंग ए फुल स्केल वॉर, हो तुमचे इतर जे काम आहे हे बंद होतात. चीननी ह्या मागच्या 5 महिन्यामध्ये जे काम केलेलं आहे करोना व्हायरसचं, दिस इज पार्ट ऑफ बायोलॉजिकल वॉरफेअर. बरं, मी भारताच्या बायोलॉजिकल वॉरफेअरचा अध्यक्ष होतो, तर मला ही पूर्ण माहिती आहे कसं झालेलं आहे. बरं, केमिकल, बायोलॉजिकल, न्यूक्लिअर वॉरफेअर हा त्या युद्धात्मक स्थितीचा फरक आहे. चीनने एकही गोळी फायर केली नाही, कुठेही मिसाईल सोडला नाही, कुठेही बॉम्ब टाकले नाही. आज जगामध्ये जवळजवळ 6.5 लाख लोक मारले गेलेले आहे. हो, जो अमेरिकेसारखा मोठा राष्ट्र, ज्याला जगात सर्वात मोठा शक्तिशाली राष्ट्र म्हणतो, हो, त्या राष्ट्रामध्ये जवळजवळ 1,15,000 लोक मारले गेलेले आहे. हो, आणि युरोपमध्ये तुम्ही पहा, तुम्ही जगाच्या कोणत्याही हिशोबात, भारतामध्ये पण ते चाललंय, आणि हा तो जीवाणी युद्धाचा प्रकार आहे. बरं. सो इन 21st सेंचुरी जो आहे, फुल स्केल कन्व्हेन्शनल वॉर इज नॉट नेसेसरी. युद्धाचे प्रकार बदली होत चाललेले आहे. आता जो होणार आहे, इट्स अ ट्रेड वॉर, बरं, इकॉनॉमिक वॉर, इन्फॉर्मेशन वॉरफेअर, वॉर इन द स्पेस, सायबर वॉर, बरं, समुद्री सत्तावरती वॉर, आम्ही समुद्रीपणाच्या खालचा वॉर आहे. सो देर आर नंबर ऑफ ऑप्शन ओपन्स. तर भारताला काही आवश्यकता नाही आहे की आपण प्रत्यक्ष युद्धच केलं पाहिजे, परंतु प्रत्यक्ष युद्धाचा एक सिद्धांत असतो जगामध्ये. हे चाणक्य नीती म्हणती, छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलंय, हो, महाभारतमध्ये सांगितलंय. मी तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगतो, इफ यू विश टू प्रिव्हेंट ए वॉर, जर तुम्हाला युद्ध टाळायचं असेल, हो, देन यू बी प्रिपेअर्ड फॉर वॉर. तुम्ही युद्ध करता सक्षम राहा, सजग राहा, सकुशल राहा, तयार राहा, तत्पर राहू नका. डोंट बी ईगर फॉर वॉर, बरं, बट बी प्रिपेअर्ड फॉर द वॉर. इफ यू आर नॉट प्रिपेअर्ड फॉर द वॉर, द पॉवर विल बी थ्रस्ट अपॉन यू. तुमचा शत्रू तुमच्यावरती लुद्ध लागेल, ॲट द प्लेस, ॲट द टाइम, अंडर द सर्कमस्टान्सेस विच विल बी नॉट ऑफ युअर चुझिंग. हो, तुमच्यावरती युद्ध चालेल अशा क्षेत्रामध्ये तुम्ही कधी कल्पना सुद्धा पण केली नव्हती, त्याचा प्रकार करण्यात होता. बरं, हा लडाखमध्ये जो क्षेत्र चाललाय, हो, हा जो करोना व्हायरसचा जो वॉरफेअर आहे, हा त्याचाच एक हिस्सा आहे. वी ऑल हॅव बीन कॉट. फेब्रुवारी महिन्यापर्यंत जगामध्ये कोणाला ही काळजी होती का की करोना व्हायरस इतका महान होणार आहे हा? हो, आणि ह्या प्रकारचा युद्ध जगामध्ये अगोदर पण चाललेला आहे. बरं, चीनची याच्यामध्ये सिद्धता आहे, पण त्याचे दुष्परिणाम चीनला पण भोगावे लागते. आपण येतो प्रश्न की आज जे पंतप्रधानांनी म्हटलंय हो, की आमच्या सैनिकांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. हो, आपण सर्जिकल स्ट्राईक बद्दल म्हटलंय. सर्जिकल स्ट्राईक जी आहे ती आपल्याला बालाकोट करायची आवश्यकता नाही आहे, त्याचे दुसरे उपाय आहे. हो, आणि मला पूर्ण खात्री आहे की भारतीय शासनाचं लक्ष, आपले सेनाध्यक्ष तिन्ही जे आहे, हो, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहे, संरक्षण मंत्री पर्रिकर साहेबांच्या नंतर पहिल्यांदा इतके चांगले संरक्षण मंत्री भारताला मिळालेले आहे. हो, मला वाटतं मागच्या 28-30 वर्षामध्ये मनोहर पर्रिकर साहेब, हो,
आणि मी राजनाथ शेकटकर सिंह सर याच पॉईंटवरती हे आपण दोन्ही कंटिन्यू दरम्यान करूयात, व्यक्ती पण मी एक होते. छोटासा देण्याची आपल्याला काळजी ब्रेक आहे. वेळेच्या हिशोबानुसार घ्यावा लागणार. मी त्यानंतर तुमचा हाच पॉईंट पुढे घेऊन जाण्यासाठी तुमच्यापर्यंत येईन. त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक नंतर ही चर्चा सुरू होणार आहे. आपल्यासोबत आहेत लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर, पाहत रहा एबीपी माझा. आपण पाहता एबीपी माझावर ही विशेष चर्चा. आपल्यासोबत आहेत लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर सर. शेकटकर सर, हा जो काही शेवटचा वेळ उरलेला आहे या सेगमेंटमधला मी एकच प्रश्न घेऊन तुमच्याकडे येतोय. 20 जवान मारलं जाणं ही काही छोटी साधी गोष्ट नाहीये. इतर वेळेसारखी हॉस्टिलिटी म्हणजे नेहमी येणाऱ्या अशा चकमकी पण नाहीयेत. या 20 जण ही खूप मोठी संख्या झाली. अधिकारी सुद्धा आपले मारले गेलेले आहेत. याचं रिटेलिएशन कोणत्या प्रकारे असू शकतं? आणि माझा स्पेसिफिक प्रश्न आहे या बाबतीत, चीन सुद्धा या लवकर इतक्या थांबणार नाही. मी आता बातम्या वाचतोय ज्याच्यामध्ये त्यांनी आता या सगळ्या रिजनलाच आमचं हे सार्वभौम क्षेत्र असा दावा करतायत ते. त्यामुळे हे इतक्या लवकर केवळ डिप्लोमसीने आटपेल इतकंही वाटत नाही. तुम्हाला काय वाटतं, नेमकं काय होईल? प्रसन्न, चीनचे जे काल आपल्या दुर्दैवाने 20 जवानांनी आपला बलिदान केलेलं आहे. हो, चीनचे पण माझ्या माहितीप्रमाणे 53 लोक मारले गेले आहे. त्यामध्ये त्यांचा पण एक कमांडिंग ऑफिसर गेलेला आहे. आणि काही त्यांचे जे सैन्य आहे ते अजूनही वाईट अवस्थेमध्ये आहे. 7 हेलिकॉप्टर आणून त्यांनी ते त्यांच्या डेड बॉडीज परत नेलेले आहे. ही एक वास्तविकता आहे. हो, एकाप्रमाणे पाहिलं तर हे रिस्पॉन्सिव्ह सर्जिकल स्ट्राईकच झालं. आपण बरोबर आहे. करावी लागली. हो, त्या उद्देशाने आपण गेलो नव्हतो. आपण गेलो होतो पडच्यावरती, परंतु आपण आपल्यावरती जेव्हा तो वॉर केला आपण पळालो नाही तिथून. हो, आपण त्याचं प्रत्युत्तर उत्तर दिलं. खरंय. हा एक इशारा चीनला पण समजला पाहिजे की जर तुम्ही भारतावरती जास्त दबाव आणण्याचा प्रयत्न केला, हो, तुम्ही शक्ती वापरण्याचा प्रयत्न केला, तर मग तुमचे पण हाल काय होतील ह्याला तुम्ही विसरू नका. ही वास्तविकता आपण सांगायची आवश्यकता नाही. हो. चीनला कळेल आहे. इंडिया इज नॉट द इंडिया ऑफ 1962. बरं. इंडिया इज इंडिया ऑफ 21st सेंचुरी. हो, ही वास्तविकता आहे. हो, आपल्याला एकच गोष्ट सांगायला होतो. अनेकदा जेव्हा मी चीनला जात होतो आणि त्यांचे परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा, आम्ही त्या चर्चेमध्ये आम्ही बोलत नाही, हे परराष्ट्र मंत्रालयाचे लोक बोलतात, आम्ही फक्त ऐकतो. पण काही प्रश्न विचारला तर मी त्याचे उत्तर देतो. बरं. आणि ते प्रत्येकदा सांगत होते भारताला, इट इज की आमच्या चीनमध्ये अशी म्हण आहे, इट इज गुड टू बी गुड विथ युअर नेबर. तुम्ही आपल्या शेजारच्या व्यक्तीशी बरोबर चांगले संबंध ठेवा. हो, इट इज गुड टू बी गुड विथ युअर नेबर देन टू डिपेंड ऑन युअर अंकल हु इज 1000 किलोमीटर अवे. एक्झॅक्टली. त्यांचा विचार होता भारताकडे की संयुक्त आपला युनायटेड नेशन बरोबर राहू नका. बरं. आपण म्हणू शकतो आमचा काका आहे समजा. चीनचा आहे का कुणी आज? हो, चीन कुणावरती अवलंबून राहिले. बरोबर आहे. आणि चीन जगामध्ये एक वेगळाच राष्ट्र परत चाललेला आहे. हो, माझी आपण आज आपल्या चॅनलवरती मी तुम्हाला म्हणतोय 6 महिन्यामध्ये पहा, फक्त 6 महिन्यामध्ये. हो. आणि जर हे सत्य झालं तर तुम्ही मला धन्यवाद नका म्हणू, हो. पण हे सांगा की हो सर तुम्ही म्हटलं होतं ते खरं आहे. हो, पुढच्या 6 महिन्यामध्ये जागतिक पातळीवरती हो. बरेच परिवर्तन होणार आहे. बरं. युनायटेड नेशन्समध्ये अशी मागणी बहुतेक होईल हो. की चीनला व्हिटो पॉवर दिला पाहिजे का. हो, चीनच्या व्यतिरिक्त अनेक राष्ट्र आहे. हो, चीनची जो सत्ता आहे, सैन्य शक्ती आहे, Exactly. त्याचा आधार काय आहे. खरंय. शेखरकर सर, तुम्ही म्हणताय तसं होईल अशी अपेक्षा बाळगूयात. आताच सिक्युरिटी काउन्सिलची मीटिंग भरणार आहे ज्याच्यामध्ये व्हेटो पॉवर नसणाऱ्या नॉन परमनंट अशा राष्ट्रांसाठीची सदस्यत्व सुद्धा त्याबाबतीत चर्चा होणार आहे. भारताचा तो प्रोलॉंग विषय आहेच, मात्र आता सगळ्या जगाचा आराखडा पूर्ण बदलावा लागणार आहे. आणि त्यासाठी शेकटकर सर, जसं तुम्ही आता उल्लेख केला त्या दृष्टीने जगाचा जिओ पॉलिटिक्स बदलेल अशी आपण आशा बाळगूयात. हा 62चा भारत नाहीये याचा तुम्ही अतिशय अचूक उल्लेख केला. आणि खात्री आहे की चीनला सुद्धा त्याची कल्पना असेल. कदाचित चीन आता सध्या केवळ स्वतःच्या शस्त्रांना धार लावत असेल, पण इथे सुद्धा गोष्टी शांत राहिलेल्या नाही. त्याचं उत्तर तुम्ही जसं सांगितलं भारताने देऊन दाखवलेलं. खूप खूप धन्यवाद शेकटकर सर, तुम्ही आम्हाला वेळ दिला या महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी. यानंतर या विशेष चर्चासत्रामध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा एबीपी माझा.